यस पंचांचा ग्रीन सिग्नल सलाबीची जोडी खेळपट्टीवरती आपण तिसरी सुपर 10 ची लढत पाहतोय। भरपूर चांगली स्पर्धा 6 दिवस क्रिकेटचा थरार आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आकाश शेळके ऑन द वे। यस गेम ऑन पहिलाच बॉल गोलंदाज तयार पहिलाच बॉल प्रहार केला मिड विकेटच्या दिशेने पहिलाच बॉल वरती P1 च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना फलंदाज महेश दवणे ज्याच्या बॅट मधून आला हा चौकार। पहिल्याच बॉल वरती प्रहार केला 3 षटकांची मॅच आणि एक चांगला टार्गेट सेट करायचं त्याच ईर्ष्याने सध्या फलंदाजी करत असताना महेश दवणे हा फलंदाज तुम्ही पाहता। सेकंड बॉल जड मध्ये फेकला लावड अपील केली अगदी चांगली पंचाची भूमिका बॅटकट असं दर्शवतात आणि इथे सिंगल पाहायला मिळेल। चौकारानंतर थोडंसं संयम बाळगला सिंगलला प्राधान्य दिला एका धावेच्या मदतीने संघ 5 या आकड्यावरती स्ट्राइक रोटेट झाली। स्ट्राइक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सुरेश तरे हा फलंदाज। त्याच्यानंतर आमचे अजय भाई यांचे इथे शुभागमन झाले त्यांच्या समेत आम्ही गुणवंत खेळाडू ऋषी यांना पाहतोय। आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो। गोलंदाज तयार हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न बॅटची टॉपेज झाली स्वतः गोलंदाज येथे चेंडू खाली आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्भे टीमला फलंदाज सुरेश तरे बॅक टू द पवेलियन। पहिला धक्का बॅटिंग करत असताना तुर्भे टीमला लागला फलंदाज सुरेश तरे हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय। चांगली गोलंदाजी गोलंदाज विनोद मडवी हा मुख्य ट्रम्प कार्ड आहे गावदेवी भाल टीमचा त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून पहिला षटक फेकण्यासाठी संघनायकांना जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करता पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर बॅकअप दिलं जातं आपल्या षटकामध्ये विनोद मडवीच्या माध्यमातून। पुन्हा हा ट्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी अगदी चांगली सुरळीत गोलंदाजी आपण विनोदची पाहतो। मॅच मध्ये सलग मागे 2 बॉल निर्धाव फेकलेत अगदी धावगतीला ब्रेक लावण्याचं काम सध्या विनोद मडवी हा गोलंदाज करतो। पहिला षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅटची एज होती शॉट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी चांगला झेल पकडला क्षेत्ररक्षक होते तिथे सुचित ज्यानं पकडला झेल आणि संपला फलंदाज पुरण भोईर या फलंदाजाचा खेळ। दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्भे टीमला। टँक डीजे पाप पहिला षटक कमालीचा राहिला सध्या गोलंदाजी करत असताना गावदेवी भाल टीमसाठी टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती ठाम गोलंदाजी करत असताना गोलंदाज विनोद मडवी पहिल्या बॉलवरती चौकार आला त्याच्यानंतर मागील 4 बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला। मागील 4 बॉलमध्ये 2 धक्के देत असताना अवघ्या 1च धाव खर्च केली। कमालीचा षटक सध्या गोलंदाज विनोद मडवी। प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाइडला केला डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र घडलं काय तर क्षेत्ररक्षकाने केले चुकी म्हणजे 4 अंतिम बॉलवरती चौकाराला अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्भे 2 बाद संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती। परेश भाई चषक ठेवलाय आज आंबेगावाला ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबेगावाला। स्पर्धा 6 दिवस क्रिकेटचा थरार आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि या स्पर्धेचा टायटल सॉन्ग डीजे नितीन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। एक चांगली साऊंड सिस्टम सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये जर कोणत्या डीजेची क्रेज असेल ना तर एकच नाव सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण आवर्जून घेतलं जातं तो डीजे नितीन।
भरपूर चांगलं संगीत, प्रेक्षकांना मनमुक्त करणारं संगीत आणि तेवढेच चांगले साऊंड सिस्टम आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो. त्यांचा एक आभार व्यक्त करूया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि जिथे विकेट गमावलं बॅटिंग करत असताना तुर्बे टीमनं 2. महेश दवणे इन ॲक्शनमध्ये, ज्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा. पहिला सत्र एक चांगलं टार्गेट सेट करायचा गावदेवी तुर्बे टीमला आणि त्याच्यासाठी महेश दवणे या फलंदाजानं स्थळ टोकला. वैयक्तिक 5 धावांचं योगदान दिलं. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तेजस म्हात्रे. हा दुसरा ट्रम्पकार, थोडासा रिदम चुकतोय गोलंदाज. तुम्ही जेव्हा गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचा रिदम, तुमचा फुटवर्क हे महत्त्वाचं असतं. थोडासा रिदम गोलंदाज चुकताना पुन्हा एकदा सेट होतील. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तेजस म्हात्रे, इन ॲक्शनमध्ये फलंदाज महेश दवणे. हो, हा ट्रॅकर होता. टॅपिंग क्रिकेट मिड विकेटला केलेला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला, थ्रो अचूक आहे, बॅकअप आलं आणि तोपर्यंत या बॉलवरती 2 धाबा चित्याच्या चपलाईने कंप्लीट केला. प्रत्येक धाव महत्वाची आहे, याच्यासाठी संघर्ष करत असताना सध्या गावदेवी तुर्बे आणि एक धाव महत्वाची आहे आणि एक चांगला टार्गेट सेट करायचा आहे. त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये महेश दवणे आणि फलंदाज विशाल पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. 2च्या मदतीनं संघ डबल डिजिटमध्ये पोहोचलाय. 11 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्भे संघ टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिला षटक अगदी दमदार राहिलं गावदेवी भाल टीमसाठी. विनोद मडवी या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी साकारली. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के आणि अवघ्या 9 धाबा. सेकंड षटक फेकत असताना तेजस म्हात्रे त्याचा वापर केला गावदेवी भाल टीमनं. समोर महेश आहे, शांत ठेवण्याचा प्रयत्न. चला पाणी घेऊन जा आपण, कदाचित खेळाडूला दुखापत झाली. चला पाणी नाही आपण लगेच. ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहता ज्यांच्या नावाची स्पर्धा त्यांच्या अगदी निकट राहणारे एक दमदार व्यक्तिमत्व आपण अजयभाई पाटील यांना पाहतोय. त्यांच्या समेत आमचे अजय भाई भोईर आणि त्यांच्या समेत आपण ऋषीदादा एक गुणवंत खेळाडू यांना पाहता. भरपूर चांगला सपोर्ट सातत्याने या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि सातत्यानं आपण भाईंच्या पाठी त्यांचं आपण सातत्यानं त्यांना पाहतोय, त्यांचा आभार व्यक्त करूया. चला मॅचच्याकडे दिशेने जाऊया, जिथे थोडंसं खेळाडूला दुखापत झाला आणि दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज तेजस म्हात्रेंना. संघाची धावा संख्या पहिली संघ 11 या आकड्यावरती. धावांसाठी मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली टार्गेट सेट करायचा, त्याच्यामुळे महेश दवणेला चांगला खेळ साकारावा लागेल. टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्याच खेळीची पुनरावृत्ती करावी लागेल. तोच करत असताना फटका सिगट केलाय, दिला तडाका, मिळतीचा ठोकला हा षटकार महेश दवणेना. दमदार षटकार. थँक्यू डीजे, भरपूर चांगलं संगीत. तर षटकार आला फलंदाज महेश दवणेच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 17 या आकड्यावरती. मागील बॉलमध्ये थोडासा दुखापत झाला, त्याच्यानंतर अगदी चांगला खेळ साकारत असताना फलंदाज महेश दवणे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. तेजस म्हात्रे हा गोलंदाज. हो, थोडासा स्लोवर बॉल होता, लाईन खराब आहे, पंचांना दंडित घोषित केला. इट इज अ वाईट. अवंतर एक धाव, अवंतर धावेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 18 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्बे. महेश दवणे आज ओपनर आणि टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू, ज्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसतात तुर्बे संघ.
ते इथे सलग बॅक टू बॅक दुसरा बॉल वाईट फेकला. थोडासा लाईन मधून भटकला गोलंदाज तेजस म्हात्रे. संघाची धावसंख्या पहिल्या अतिरिक्त धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. तिसरा सलगचा वाईट. थोडासा सल्ला मस्तक देखील दिला जाईल कारण की 3 षटकांची मॅच आहे आणि अशा स्थितीमध्ये जर एक्स्ट्रा धावा खर्च केल्या ना त्या तुमच्या संघासाठी सेकंद सत्रामध्ये कर्दनकर राहतील आणि तसा सध्या करतोय तेजस म्हात्रे. षटकारानंतर थोडासा मनोवैज्ञानिक दबाव हा निर्माण झाला गोलंदाज तेजस म्हात्रेवरती. नैसर्गिक गोलंदाजी मॅच मध्ये करावे लागेल. एक विस्फोटक खेळाडू सध्या इन ॲक्शन मध्ये महेश दवणे हा फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक. हो हलक्या त्यानं पोस्ट केला. पोस्ट करो खुश रहो हा मंत्र जपलाय. अगदी चांगल्या रीतीनं बॉल डिलिव्हर केला. ज्या चेंडूला सन्मान दिला महेश दवणेनं. खोलवट टप्प्याचा बॉल होता आणि इथे हा निर्धाव चेंडू. धावसंख्या धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू तेजस म्हात्रेनं फेकले ज्याच्यामध्ये धावा पाहिल्या तर 10 धावा 11 धावा खर्च केल्या गोलंदाज तेजस म्हात्रेनं. पुढचा बॉल समोर इन ॲक्शन मध्ये पुन्हा एकदा महेश प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं. आता चांगली लेंथ लाईन वरती गोलंदाजी करतोय मॅच मध्ये तेजस म्हात्रे आणि सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला जिथे शांत ठेवला फलंदाज महेश दवणेला. ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार एक चौकार पाहिला. वैयक्तिक चांगले योगदान देतो मात्र आता इथे थोडासा शांत ठेवलाय गोलंदाज तेजस म्हात्रेनं. सुपर बॉलिंग सलगचा हा तिसरा बॉल निर्धाव. कमालीचा बॅकअप दिला आपल्या षटकामध्ये. सलग 3 वाईट त्याच्यानंतर 3 बॉल सलग निर्धाव फेकल्या. षटक समाप्त झालं. 2 षटकांचे खेळ समाप्त झाल्यानंतर बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्भे संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. चला पुढची मॅच असेल देसाई आणि त्याला फाईट करेल उस्ताडने टीम. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करा. त्याच्यामुळे विनंती आहे दोन्ही टीमच्या संघनायकाला की चला आपण टॉस साठी व्यासपीठावरती या. 2 षटकांचे अर्थात 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला. 10च्या सरासरीनं धावा जमा केल्या. बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्भे टीमनं टोटल 20. त्याच्यानंतर तुर्भे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुर्भे टीमला शुभेच्छा येतात. आमचे मित्र सुशांत भाई पाली यांच्याकडून खरं तर तुर्भे टीमसाठी शुभेच्छा. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल देवेश सोरकादे. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला. लावून द कार्पेट डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक काय सिंगल कंप्लीट झाली आणि एकच धावेनं समाधान मानलाय. महेशनं स्वतःवरती विश्वास ठेवलाय. इथून पुढे 5 बॉलमध्ये किमान मनात 2 तरी मोठे फटके मारायचे आहेत आणि त्या इरिशेनं फलंदाजी करावी लागेल. त्याच्यासाठी त्याने स्वतःवरती विश्वास ठेवला. 1 धाव आली. 1 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटच्या षटके प्रतिप्रहार करावा लागेल. अब्बी नाही तर कब्बी नाही. मॅच मध्ये चांगला टार्गेट सेट करायचा त्याच्यासाठी तुम्हाला प्रहार करावा लागेल मात्र ते होत नाही. डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्भे टीमला जो तुमच्या मनामध्ये टार्गेट सेट करायचं त्या टार्गेट पर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही जर वारंवार डॉट चेंडू केले तर. शेवटचं षटक फेकत असताना गोलंदाज देवेश सोरकादे ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय सध्या गावदेवी भाल टीमनं. पुढचा बॉल अक्रॉस बॅटने केलाय. चांगला फटका आहे. बॅकवर्स कव्हरले फाईन रिझम मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि बघता बघता अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी केली जाते आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. 3 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलंय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 24 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्भे संघ. पण या षटकाचा विचार केला अंतिम षटक हे स्लॉगरचे षटक म्हटलं तर प्रतिप्रहार त्या षटकामध्ये पाहायला मिळतं आणि अशा षटकामध्ये दमदार गोलंदाजी करत असताना देवेश सोरकादे जो 3रा ट्रम्प कार्ड आहे गावदेवी भाल टीमचा चांगली गोलंदाजी साकारतोय मॅच मध्ये. प्रहार केलाय. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत
बनतील दर्शक चेंडू हवाई रॅकेट सप्पर दिला फलंदाज विशाल पाटीलला आणि ज्याच्या बॅट मधून आल्या 6 धाबा बॅटिंग करत असताना गाबदेवी तुर्बे टीम साठी या फटक्याची गरज होती मागील 3 बॉल मध्ये पूर्णपणे शांत ठेवलं होतं स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज देवेश सोरकादेना कमालीचं षटक त्याच्यानंतर प्रतिप्रहार केला फलंदाज विशाल पाटील ज्याच्या बॅट मधून षटकार पुढचा बॉल फ्रंट फूट वरती आले चांगला फटका ऑन साइडला केला सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाबेसाठी पलेट बाहेर आणि इथे मात्र चित्त्याच्या चपलाईने या 2 धाबा कंप्लीट केल्या 2 धाबेच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय संघाची धाव संख्या पहिली 32 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गाबदेवी तुर्बे 32वा धाव पुस्तकावरती चेंडूचा विचार केला अंतिम बॉल आहे टार्गेट सेट हा बॉल असेल आणि या बॉलवरती किती धाबा जमा करेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गाबदेवी तुर्बे संघाने किती धाब्यांचं लक्ष ठेवलं जाईल अगेन्स्ट केणाऱ्या गाबदेवी भाल टीम समोर या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होते देवेश सुरकादे शेवटचा अंतिम बॉल समोर विशाल पाटील अंतिम बॉल बॉडीला बर्स्ट झाला आणि अंतिम बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं अशा रीतीने पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गाबदेवी तुर्बे टीमला 3 षटकांच्या अखेरीस 32 धाबा जमा केल्याने 33 धाब्यांचं लक्ष अगेन्स्ट केणाऱ्या गाबदेवी भाल टीम समोर या आंबेगावाला अरे जाऊ चला रे या आंबेगावाला जाऊ सामने बघायला परेश भाई चषक ठेवलाय आज आंबेगावाला ग्रामस्थ मंडळ चला टॉस साठी या पुन्हा एकदा आपण कॉल देऊया दोन्ही संघांना उसाने टीमचा संघ नाही कारण देसाई टीमचा संघ नाही चला टॉस साठी आपण व्यासपीठावरती या चला या दोन्ही टीमचे संघनायक स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करे संघ देसाई दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या चला या दोन्ही टीमचे संघनायक पुढची मॅच सुपर 10 ची पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल एका साइडला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्या संघासमोर फाईट करे देसाई चला देसाई टीमच्या संघनायकाला विनंती आहे आपण टॉस साठी या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमचा संघनायक आलाय त्याच्यामुळे मी विनंती करेन देसाई टीमच्या संघनायकाला की चला आपण टॉस साठी या त्याच्यानंतर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान टीमचे संघनायक कॅप्टन कुल अनिल दादा डोपरी आपण आला असता तर या व्यासपीठावरती ज्यांचं भरपूर चांगलं सहकार्य कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आपल्याला वामजे गावचे एक दमदार व्यक्तिमत्व अजय दादा भोईर आपल्याला बोलवतात आपण या व्यासपीठावरती तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो
तर जाऊया सेकंड सत्रामध्ये लक्ष पार करायचा तब्बल 33 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल। सेकंड सत्रामध्ये गावदेवी बाल टीमला सलामीची जोडी केलपट्टीवरती रोहित म्हात्रे आणि त्याला साथ देत असताना तेजस म्हात्रे जोडी आपण केलपट्टीवरती पाहतोय। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज महेश दवणे कॉम्बॉक्स मधून पुन्हा एकदा दोन्ही टीमना शुभेच्छा। 18 बॉल 33 धाब्यांचा प्रवास सुखरूप राहील का गावदेवी बाल टीम समोर की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल गावदेवी तुर्बे। गेम ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल। पहिलाच बॉल महेश दवणे, पहिलाच बॉल लो फुलटा सलाम द कार्पेट ऑन साइडला केलेला आहे। डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य। वैयक्तिकांना संघाचं अकाउंट ओपन करत असताना रोहित म्हात्रे हा फलंदाज। स्ट्राइक रोटेट झाली, स्ट्राइक वरती फलंदाज तेजस म्हात्रे। रोहित म्हात्रे आणि तेजस म्हात्रे सलामीची जोडी गावदेवी बाल टीमची आपण पाहतोय। 33 धाब्यांचं घेतलेलं लक्ष कशा रीतीनं पार केला जाईल। सेकंड बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा इन ऍक्शन। चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला आणि एका धाब्याच्या मदतीनं संघ 2 या आकड्यावरती। दोन्ही फलंदाजांना वैयक्तिक सिंगल अकाउंट ओपन केलंय। 33 धाब्यांचं लक्ष मोठं नाहीये, मात्र तुमची रणनीती तुमची स्ट्रॅटेजी मॅच मध्ये इम्पॉर्टंट असेल आणि कशा रीतीनं रणनीती आखली जाईल। सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी बाल टीमच्या माध्यमातून पुढचा बॉल गोलंदाज महेश दवणे अगदी जडमध्ये फेकला, लावड अपील देखील झाली आणि तेवढ्या तीक्ष्ण नजरेनं पंचाची भूमिका प्रशांत पडके सर आपण पाहतोय आणि त्यांच्या समेत दिलीप माली सर 6 दिवस भरपूर चांगली पंचाची भूमिका, त्यांचे देखील आभार व्यक्त करूया। कोणतंही वित्त न येता अगदी चांगल्या रीतीनं त्यांची पंचाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली। तिसरा बॉल निर्धाव फेकला, धाबसंख्या स्थिर फरकावरती संघ 2 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी बाल पण लक्ष 33 धाब्यांचा चांगलं स्टार्ट देखील द्यावं लागेल। समोर रोहित प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, डीप मिड ऑन मध्ये पकडलाय, झेल संपलाय। रोहित म्हात्रेचा केला पहिला धक्का गावदेवी बाल टीमला। थँक्यू डीजे। पहिला धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी बाल टीमला लागलाय। रोहित म्हात्रे हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला। मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इन होत असताना इन अट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकासाठी सुचित राणे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय। त्याच्यानंतर आमचे रोशन उलवेकर यांना देखील विनंती की आपण देखील या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत। तर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी सुचित राणे हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। अनिल दादा डोपरे यांचं इथे शुभागमन। कालच्या दिवसामध्ये ज्यांचं भरपूर सहकार्य या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, त्यांचं देखील मनापासून लाख लाख आभार व्यक्त करूया। आपला हार्दिक स्वागत आहे मंचकावरती। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज तयार पुन्हा एकदा महेश दवणे हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती। इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर, चांगला फटका आल्याला तडाखा दिलाय, चेंडू फरार बॉन्ड लाईनच्या बाहेर, हा दमदार चौकार। आल्याला प्रहार केला फलंदाज सुचित राणेना, ज्याच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला। संघाची धावसंख्या पहिली संघ 6 या आकड्यावरती 33 धाब्यांचं घेतलेलं लक्ष कशा रीतीनं पार करेल। जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना बाल टीमला लागलाय। पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केलाय। महेश दवणे म्हटलं तर कित्येक वर्ष भरपूर चांगला खेळ साकारलाय तो, मात्र तुर्बे टीमसाठी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिली, टी फॉर टॅड, जसं तसं उत्तर देत असताना सेकंड सत्रामध्ये गावदेवी तुर्बे संघ आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस अवघा 6 धाबा आणि 1 धक्का दिला बॅटिंग करत असताना गावदेवी बाल टीमला। परेश भाई चषक ठेवलाय आज आंबेगावाला ग्रामस्थ। थँक्यू डीजे। व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया वाबनजी गावाचे आदरणीय सुनीलजी पाटील,
त्याच्यानंतर महेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. त्याच्यानंतर हनुमानदादा डोपरी ज्यांना करता ऐवा कॅच पकडल्यानं त्याला खरं बाईक हा पुरस्कृत त्यांना मिळाला. हनुमानदादा आपण यावं व्यासपीठावरती, आपले हार्दिक स्वागत आहे. त्याच्यानंतर नारिवली गावाचे आदरणीय स्वप्नेजी पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती, आपले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस अवघ्या 6 धावा बॅटिंग करत असताना गावदेवी बाल टीमला जमा केला. लक्ष 33 धावांचा मॅच अगदी इम्पॉर्टंट आहे. इथून जर संघ जिंकला तर एखाद्या ट्रॉफीला त्या संघाला मान मिळला जाईल, मात्र लढत ही महत्वाची आहे. क्रॉस पाठन केल्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली, तेवढीच चांगली लेंथ लाईन वरती गोलंदाजी करत असताना हा दुसरा ट्रम्प कार्ड मयुरेश पाटील हा गोलंदाजाचा वापर केला सध्या तुर्बे टीमनं. 5 चांगली गोलंदाजी. पहिला बॉल निर्धाव. संघाची धावा संख्या पहिली संघ 6 या आकड्यावरती. प्रहार केला ब्लॅक स्क्रीनच्या समोर, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येथील तेवढं सुंदर झेल इथे पकडल्यानं जिथे संपला फलंदाज तेजस मात्रेचा खेळ आणि हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी बाल टीमला. धक्का अगदी चांगला कॅच पकडले क्षेत्ररक्षक होते साहिल बॉयनं अगदी चांगला एफर्ट आणि त्याच्यानंतर पकडला झेल. टर्निंग पॉइंट हा झेल असेल कारण की तेजस मात्रेची विकेट मैदानातून बाहेर गेली. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी बाल टीमला. लक्ष मोठं नाहीये, मात्र सेकंद 17 मध्ये पर उत्तर देतोय तो मात्र गोलंदाजी करत असताना गावदेवी तुर्बे. पहिला षटक दमदार राहिला महेश दवणेचा, त्याच्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलंय गोलंदाज मयुरेश पाटीलला आणि सलग 2 बॉल निर्धाव ज्याच्यामध्ये 1 विकेट. पुढचा बॉल गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग. सलगचा 3रा बॉल निर्धाव. डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. बॅटिंग करत असताना गावदेवी बाल टीमला 33 धावांचा प्रवास जर सुखरूप करायचा ना तर तुम्हाला प्रत्येक बॉल वरती धाव हवी आहे आणि तुम्ही केलेले डॉट चेंडू मॅच मधून तुम्हाला दूर घेऊन जातील. संघाची धावा संख्या पाहिली अवघ्या 6 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना गावदेवी बाल. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. यस पंचांचा इशारा ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता, लगेच दंडित घोषित केला जिथे व्हाईटचा इशारा दिला आणि अतिरिक्त धाव मिळाला. बॅटिंग करत असताना गावदेवी बाल टीमला एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावा संख्या पहिली संघ 7 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना बाल. पुढचा बॉल समोर मोहित मात्रे. प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शॉट फाईन मध्ये पकडला जेल. अजून एक ते धक्का बॅटिंग करत असताना बाल टीमला हा 3रा धक्का. रायगड असो की ठाणे, टेनिस क्रिकेटची क्रेज सातत्यानं पाहिली आहे आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय. आणि आज आंबेनगरीमध्ये आपण क्रिकेटचा महोत्सव जिथे स्पर्धेचा अंतिम दिवस 6 दिवस क्रिकेटचं थर्रार आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा पाहतोय जिथे सुपर 10च्या लढती आपण एन्जॉय करतो. ही 3री सुपर 10ची मॅच आहे जिथे एका साईडला गावदेवी तुर्बे आणि त्याला फाईट करतोय गावदेवी बाल. 3रा विकेट गमावला गावदेवी बाल टीमना. संघ थोडा संकटाखाली आलाय. प्रहार केला, पुन्हा चेंडू हवेमध्ये, विकेटची संधी. ओहो, चुकी केली क्षेत्ररक्षकानं, जीवनदान दिलं आणि या बॉल वरती पाहिलं तर घडलं काय, मिळतील 4 नशिबाची 7 लक फॅक्टर मिळतंय सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी बाल टीमला. मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची धावा संख्या पहिली संघ 11 या आकड्यावरती. 1 लक फॅक्टर मिळाला, जीवनदान, त्याच्यानंतर 4 धावा जिथे संघ थोडासा धावेसाठी संघर्ष करत होता आणि अशा स्थितीमध्ये किल्ली चुकी मॅच मध्ये कुठपर्यंत मागणं पडेल तो मात्र गावदेवी तुर्बे टीम साठी.
पुढचा बॉल वेगवान होता, लाऊड अपील, लेंथ लाईन भरपूर चांगली आहे, योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी हा षटक आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज मयुरेश पाटीलचा 2 षटकांचा केस समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस अवघ्या 11 धाबा जमा केल्या. गावदेवी बाल टीमला जिथे लक्ष 33 धाब्यांचं होता. आता येणारे 6 बॉल आणि 22 धाब्यांची गरज बॅटिंग करत असताना बाल टीमला. क्रिकेटचे सामने रंगलेत भारी या आंबे मैदानावरी. परेश भाईंची आता है भारी, त्यांना ओळखते दुनिया सारी, त्यांना ओळखते दुनिया सारी. त्यांचं आयोजन हाय लई भारी, पाहुण्यांची गर्दी जमली सारी. चौकार षटकार मारतान भारी आंबे गावाच्या मैदानावरी. ग्रामस्थ मंडळ या आंबे थँक्यू. गावात. चला स्पीडअप करा. चला टॉस साठी या देसाई टीम आपण भरपूर उशीर केला. संगणकाला विनंती करेन की आपण टॉस साठी या. उस्ताडणे टीमचा संगणक आला, त्याच्यामुळे देसाई टीम आपण कोणताही उशीर न करता लगेच आपण टॉस साठी या. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, आपण देखील सहकार्य करा, कारण की सर्व सामने वेळेवरती कव्हर करून आपल्याला बक्षीस वितरण देखील करायचे. फलकावरती दाबा पाहिला 11, येणारे 6 बॉल 22 धाब्यांची गरज मॅच मध्ये गावदेवी भाल टीमला. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विशाल. पहिलाच बॉल जड मध्ये फेकला, खोदकाम केलं, ऑन साइडला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार आणि इथे मात्र 2 धाबा देखील कंप्लीट. प्रत्येक धाव महत्वाचे, त्याच्यासाठी संघर्ष मॅच मध्ये शिरकाव करायचा बाल टीमला. तर येणाऱ्या 5 बॉल मध्ये अटॅकिंग क्रिकेट एक खेळ करावा लागेल. 2 धाब्याला समीकरण चेंज झालं. येणारे 5 बॉल 20 धाब्यांची गरज मॅच मध्ये गावदेवी बाल टीमला. गोलंदाज या पुढचा बॉल फुलटॉस बॉल मिडवॉनच्या वरनं केलाय, चांगला फटका एक्झिक्यूट. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, जिथे विकेटची संधी आणि हा लागेल 4था धक्का बॅटिंग करत असताना बाल टीमला. चला देसाई टीम, तुमचा संगणक नसेल तर अथवा कोणता तुमचा खेळाडू जर आला असेल तर आपण टॉस करण्यासाठी लगेच व्यासपीठावरती या. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण लगेच टॉस साठी व्यासपीठावरती या. विकेट आलाय. आता इथे समीकरण पाहिलं तर बॉल शिल्लक 4 आणि 4 मध्ये करायच्यात अद्याप मॅच मध्ये टोटल 20 धाबा बॅटिंग करत असताना बाल टीमला. 5 संघ अडचणीखाली सापडलाय आणि इथे मी म्हणेन येणारे 4 बॉलमध्ये 20 धाबा जर बनवायचे असतील तर प्रत्येक बॉलवरती हवाई रॅकेटचा वापर करावा लागेल. जिथे आपण पहिला रोहित म्हात्रे तेजस म्हात्रे आऊट झाल्यानंतर पूर्णपणे दबाव हा निर्माण केला गोलंदाजी करत असताना तुर्बे टीमला, आणि त्या दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवता आलं नाही. फुलटॉस बॉल दिशा फक्त देण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्रशी वेगाने जातील शॉट मधून डीप पर्यंत. तोपर्यंत 2 धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावा संख्या पहिली संघ जाऊन पोहोचल्या टोटल 15 या आकड्यावरती. आता येणारे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 18 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. सामना जिंकायचा असेल भाल टीमला तर येणाऱ्या 3 बॉलमध्ये 3 षटकार मारावे लागतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विशाल हा तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केलाय गावदेवी तुर्भे टीमनं. लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला मिस करता पंचांचा इशारा देखील आला. 80चा वाईट. अवांतर 1 धाव मिळेल. एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 16 या आकड्यावरती. आता येणारे 3 बॉल 17 धावांची गरज. हा कारनामा मॅच मध्ये केला जाईल का? येणाऱ्या 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके. ऑफ साइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि इथे फक्त सिंगल. एकेरी द्विरी धावेनं सध्या खुश असेल गोलंदाजी करत असताना गावदेवी तुर्बे संघ, आणि तुर्बे संघ सध्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. येणारे 2 बॉल आणि गरज तब्बल आमचे स्कोरर सांगतील 16 धाव्यांची अजूनही गरज मॅच मध्ये गावदेवी भाल टीमला. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी भरपूर चांगली झाली. अवघ्या 32 धावेवरती रोखलं 3 षटकांच्या अखेरीस. मात्र सेकंड सत्रामध्ये त्याचं उत्तर दिलं
खरं तर गाबदिवे तुर्भे टीमनं आणि तिन्ही गोलंदाजांना अगदी स्टार लावला आणि संघ मजबूत स्थितीमध्ये सध्या गाबदिवे तुर्भे 2 बॉल 16 इनसाइड आउट केला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीयेत मिळतील 4 हा चौकार थँक्यू डीजे शेवटचा अंतिम एक बॉल शिल्लक असेल चला स्पीडअप करा देसाई टीम वारंवार कॉल केला जातो लक्ष असू द्या आपला संगणक अथवा कोणता खेळाडू आपण टॉस साठी पाठवा अंतिम बॉल टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला केला सामना जिंकला अभिनंदन सुपर 5 साठी दाखल होतोय टीम तुर्बे अभिनंदन तुर्बे टीम हार्ड लक या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला गावदेवी बाल टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो दोन्ही टीम हस्तांदोलन करून आपण मैदानाच्या बाहेर या टॉस साठी इन्व्हाइट केला जाईल वारंवार कॉल केला जातो लक्ष असू द्या देसाई टीम आपला संगणक आपण लगेच पाठवा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साह अगदी संघ वेळेवरती उपस्थित राहिला आणि त्यांचा संगणक देखील मंचकावरती आलाय त्याच्यामुळे मी विनंती करेन